हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे वैयक्तिक मान्यता प्रकरणी उच्च माध्यमिक शिक्षकांबद्दल शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जारी केलेलं आहे आणि याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक 17 जानेवारी 2019 रोजीचे परिपत्रक आहे। प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर। विषय दिनांक 2 मे 2012 नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत। संदर्भ 13/3/2018 व दिनांक 15/1/2019 शासन पत्र आणि शासन निर्णय। राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे 2012 नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 1 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णय व शासन निर्णयातील अटी शर्ती मधील क्रमांक 3 मधील तरतुदीनुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 दिनांक 15 जानेवारी 2019च्या शासन पत्रान्वये 401 शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यास शासन परवानगी देण्यात आलेली आहे। सोबत शिक्षकांची यादी आधार क्रमांकाच्या शेवटच्या 4 अंकासह जोडण्यात आली आहे। कोल्हापूर विभाग शिक्षक संख्या 141, मुंबई विभाग 7, नाशिक 9 129, औरंगाबाद 4 49, लातूर 3 59, एकूण 164 आणि 237। म्हणजेच या ठिकाणी उपरोक्त यादी व्यतिरिक्त इतर कोणतेही शिक्षकास वैयक्तिक मान्यता देण्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल। नियुक्तीस मान्यतेबाबत तपासून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत या संचालनालयास अवगत करावे, असे हे परिपत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी या ठिकाणी जारी केलेले आहे। प्रत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सादर श्रीमती चारुशीला चौधरी, उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई 32 यांच्यासाठी सविनय सादर करण्यात आलेले आहे। यावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी 401 शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत परवानगी शासन स्तरावरून देण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, 401 शिक्षकांना 2 मे 2012 नंतर ना हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्ती दिलेली होती आणि या नियुक्तीबाबत एक शासन निर्णय जारी करून आणि शासन पत्र 15 जानेवारीचं जारी करून या 401 शिक्षकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। म्हणजेच सेवेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी 401 शिक्षकांची वैयक्तिक मान्यतेचा या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 401 शिक्षकांना या ठिकाणी दिलासा मिळाला असून बाकी ठिकाणी मात्र उर्वरित जे शिक्षक असतील किंवा या यादी व्यतिरिक्त 401 शिक्षक सोडून दुसऱ्या शिक्षकांना मात्र कोणत्याही प्रकारे या ठिकाणी सामावून घेण्यात येणार नाही किंवा वैयक्तिक मान्यता देण्यात येणार नाही आणि जर मान्यता दिली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।